चला दोन्ही टीम्स सज्ज असाल तर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 5 षटकांचा सामना लक्षात घ्या आणि ऑफिशियल सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्यात. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी आणि अंतिम षटकामध्ये जर आपण 4 षटक 20 मिनिटाच्या आत संपवले नाही तर शेवटच्या षटकामध्ये आपल्याला इनफिल्डमध्ये एक क्षेत्ररक्षक घ्यावा लागेल, हे देखील लक्षात घ्या. तर बघा घड्याळामध्ये 9:58 झाली आहेत डॉट आणि 10 वाजता पहिला चेंडू फेकला गेला पाहिजे. श्रुतिक रॉयल्स सचिन जयस्वाल कॅप्टन लक्षात घ्या आपण. आणि 10:20  4 षटक जर समाप्त झाले नाही तर 5वे षटक थोडंसं कठीण असेल आपल्यासाठी, कारण एक क्षेत्ररक्षक जो असेल आउटफील्ड मधला इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल आपल्याला. हे कठोर नियम आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवले गेलेत आणि आपल्यापर्यंत पोहोचवतोय. सो लेट्स प्ले शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही टीम्सला खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. बिग बॅटल या दोन्ही टीम्स मध्ये, दोन्ही संघ तयारीत उतरलेत. सकाळचं सत्र आणि सुस्वागतम सर्व प्रेक्षकांचं. मांडा प्रीमियर लीग 2024 हा थरार महासंग्राम जगन्नाना पाटील यांची संकल्पना आणि मैदानाच्या आतमध्ये 2 मोठे संघ क्वालिफायर राऊंड मध्ये पोहोचलेत. टॉप 8 मध्ये बिग फाईट सचिन जयस्वाल विपक्ष जयेश राजे या 2 तुल्यबल्ले अशा मेरिटच्या खेळाडूमध्ये हा बॅटल रंगताना दिसेल. हा थरार आहे मांडा नगरीमध्ये. महासंग्राम क्रिकेटचा आज 16 दैदीप्यमान 16 आहे. भव्य आणि दिव्य आयोजन या क्रिकेट टुर्नामेंटचं. 4 दिवसामध्ये 8 संघ क्वालिफायर पर्यंत पोहोचले आणि आज क्वालिफायर राऊंडचे सामने. पहिला सामना श्रुतिक रॉयल्स टिटवाला आणि त्याच्या विरुद्ध बाजूने प्रतिस्पर्धी संघ म्हणजे JK11 मांडा टिटवाला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम वंदितो गणरायाला आणि त्यानंतर त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करतो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आणि मी माझी सुरुवात करतोय. इथे दरम्यानचा पहिला चेंडू गॅप मध्ये सोडलाय. चेंडूला एक धाव तर एकवट गेली आहे धाबांचा श्री गणेशा आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील सक्सेसफुल ठरतोय. 1 चेंडू 2 धाबा असं समीकरण इथे अकाउंट ओपन करत असताना टीम्स आणि वैयक्तिक बॅटर आपण पाहतोय. अनिल तरे आणि सुबोध. गोलंदाज सचिन जयस्वाल जो या टीमचा संघ मालक कॅप्टन आहे. एक अष्टपैलू क्रिकेटर म्हणजे खाते आहे तोच सचिन जयस्वाल. ओव्हर द स्टंप्स दुसरा चेंडू लीप केला. चेंडूला सोडून दिला. पंच आम्हाला सांगतील वाईट चेंडू आहे. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त एक धाव जोडली जाते. 1 चेंडू आणि 3 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू यापुढे खोदून काढलाय. चेंडूला अप्रतिम चेंडू होता. एकदा एकपटली जाईल तिथे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते फारुक आणि चांगलं गॅदरिंग फारुकच्या माध्यमातून. तर बघा मित्रांनो JK मांडा टीमला खूप खूप शुभेच्छा आल्यात. मांडा गावचे उद्योजक DB ग्रुपचे संस्थापक दशरथजी रमेश भोईर साहेबांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात JK मांडा टीमला. डावखुऱ्याचा बॅटर समोर. इथे मात्र चांगलं कॉम्बिनेशन आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. सुबोध लेफ्टी बॅटर आहे आणि फिल्डिंग देखील त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना 20 मिनिटांचा कालावधी 4 षटकांसाठी दिला गेलाय आयोजकांच्या माध्यमातून आणि 5वे षटक जर 20 मिनिटाच्या आत झाले नाही तर 5व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये येईल. लाऊड अपील झाली तिथे पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा आलाय. सावध सुरुवात झाली आहे JK मांडा टीमच्या माध्यमातून. ओव्हर द स्टंप्स राऊंड द स्टंप्स ने आला. आपल्या समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे. व्ही शेप मध्ये बॅटिंग करण्याचा प्रयत्न होतोय या सकाळच्या सत्रामध्ये. फारुक आहे तिथे क्षेत्ररक्षक लॉंगॉनला. क्षेत्ररक्षण फारुकचं खूप सुंदर राहिलंय आतापर्यंत.
कोणती मिसफील फंबलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाहीये. सकाळचं सत्र आणि शांत क्रिकेट दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 6 या आकड्यावर. 3 चेंडू आणि 6 धावा. आपल्या समोरच्या दिशेने आणखी एक चांगला स्ट्रोक आहे आणि फारुख तिथे आहेत. वारंवार फारुखच्या हातामध्ये चेंडू आणि इथे मात्र धावाची शक्यता आहे, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 4 चेंडू 8 धावा. दुहेरी धाबेने मात्र इथे धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न होतोय. पॉवर प्लेचा वापर मोठ्या प्रमाणात करता येत नाहीये. फक्त एकेरी आणि दुहेरी धावा इथे जोडल्या जातात. आणखी 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावा झाल्या धावफलकावर. ओव्हर द स्टंप्स पुढचा चेंडू. आडव्या बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न मात्र अनसक्सेसफुल ठरतोय. बॅट आणि चेंडू मध्ये कोणतेही कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. सचिन जयस्वाल या पहिल्या षटकामध्ये प्रभावित करतोय. आपल्या टीमचा एक महत्वाचा खेळाडू आहे. संघ मालक कॅप्टन कूल म्हणून ज्याला ओळखलं जातं करता धरता या टीमचा. आणि काय अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. अंतिम चेंडू. आपल्या शॉटॉपचा फटका. तिथे क्षेत्ररक्षक नाही. चेंडू चाललाय सीमा पार जाईल का पाहूया. आणि 4 धावा मिळते. डीजे चार धाबाच्या साह्यानं धावफलक पुढे जातोय मित्रांनो. 13 या आकड्यावर. पॉवर प्ले खूप सुंदर राहिलाय. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. इथे सकाळचं सत्र जरी असलं तरी पण बॅटिंग साठी अनुकूल असलेलं मैदान म्हणून ओळखलं जातं या मंडा नगरीमध्ये. आपले साडव्या बॅटने तिथे खेळायचं होतं. स्लॉक स्वीपचा वापर केला होता, परंतु वाईट चेंडू आहे. अवंतर चेंडू आणि 14 धावसंख्या आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅच आरबी वरप आणि इशाल पॅकर्स बल्ल्याने आपण देखील तयारीत राहा, कारण 5 षटकांचा सामना आहे. आपल्या समोरचा फटका निवडला होता तिथे व्ही शेप मध्ये बॅटिंग करण्याचा प्रयत्न. धावाची शक्यता आहे तिथे, परंतु थ्रो चुकीचा आहे. तितका चांगला थ्रो फेकला गेला नाही. पंधरा धावा झाल्या धावफलकावर. यावेळेस मात्र बाहेरच्या दिशेने फेकला चेंडू. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि पंच आम्हाला सांगतील हा वाईट चेंडू आहे. 16 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग एंडवर सुबोध आणि अनिल तरे ही सलामीची जोडी आहे. यावेळेस देखील हवेमध्ये फेकण्याचा प्रयत्न, परंतु वक्की पावले यष्टीरक्षकाच्या भूमिकेत टिपलाय झेल आणि सुबोधचा समाप्त होतो इथे खेळ.
बॅटची एज लागली यांना. फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक मांडा गावची शान कन्फर्म कबा जयेश राजे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या टीमचा प्रमुख खेळाडू आहे मित्रांनो. या प्लेयर्सवर आणि या प्लेअरवर नक्कीच नजर असेल सर्व प्रेक्षकांची. एक क्लासिकल प्लेअर म्हणून ज्यांनी आपलं नाव लौकिक केलं. अंडराम क्रिकेट सोबत ओराम क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि आपल्या नावाची छाप त्यांनी सर्वत्र प्रसरली. यापुढे पहिलाच बॉल, जबरदस्त फटका आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. पहिल्या चेंडूवर मात्र तर नो चेंडू पंचांच्या माध्यमातून दंडित केलं तिथे, कारण झेल स्वीकारला होता. एका क्षणाला सर्व प्रेक्षक देखील स्तब्ध झाले होते. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत क्लिअरली समजलेलं नाहीये. पंचांची घारची तीक्ष्ण नजर आहे बघा मित्रांनो. आणि जयेश राजेला माहिती आहे की हा नो चेंडू आहे. पंचांच्या माध्यमातून तिथे नो चेंडू अशी घोषणा केली होती आणि म्हणूनच कुठेतरी जयेश राजेनं तो मोठा फटका डील केला. तिथे बॅट वेगाने फेकली त्या चेंडूवर. तितका चालक क्रिकेटर आहे जयेश. नो प्लस 2 धावा जोडल्या गेल्या दाफलकावर. क्या बात आहे जयेश. प्रेझेन्स ऑफ माइंड बाप मित्रांनो जयेशचा. जसं पंचांनी नो चेंडू घोषित केला त्या चेंडूवर मात्र घणाघाती प्रहार केला आणि कोणताही विचार न करता तिथे 2 धावा पळून देखील काढल्या. घारची तीक्ष्ण नजर ठेवून ऑफिशियल समशे पहा. कौतुक करावं लागेल पंचांचा. फ्रीट बॉल असेल इथे आणि या फ्रीट बॉलचा चांगला खरपूस समाचार उचलतील का जयेश राजे. क्वालिटी प्लेअर आहे मित्रांनो. अष्टपैलू क्रिकेटर म्हणून ज्यांनी आपलं नाव लौकिक केला. अखंड कल्याण विभागामध्ये ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने होत असते हा तोच खेळाडू जयेश राजे खेळपट्टीवर उपस्थित. यामुळे समोरच्या दिशेने लॉब केलाय. काय फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा तैनात, परंतु फ्रीट बॉल आहे. 2 धाबा एकवटल्या गेल्या. दमट वातावरण आहे मित्रांनो. जर दुपारचं सत्र असतं तर हा चेंडू कदाचित बाहेर फेकला गेला असता, परंतु दमट वातावरण गारबाय वातावरणामध्ये आणि चेंडू देखील तितका लांब अंतर कापत नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय 21 3 चेंडू. आपले स्कूप केलाय चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला निवडला, परंतु क्षेत्ररक्षक होते तिथे तैनात. बॅकवर्ड स्क्वेअरला गेला. रोमांच भरलाय जयेश राजेने या मॅच मध्ये. चार चेंडू आणि धावसंख्या आपण पाहतो दाफलकावर 22 धावा. चांगल्या तयारीत उतरलेला दिसतोय जे के मांडा संघ. यावेळेस क्या बात आहे. फटका सुंदर नजाकत पाहायला मिळतोय. चेंडू थर्डमॅन रिजनच्या बाहेर पडतोय. मिळतील इथे अनिल तरेला 4 धावा. ऐकवतात डीजे नितीन आणि साऊंड दरम्यानचा बॉल. पिचिंग चुकीची आहे की काय समजत नाहीये आणि विकेटचं पतन झालंय तिथे, कारण पंचांचं बोट आकाशाकडे आहे. सेकंड विकेट डाऊन.
तर मित्रांनो पहा घड्याला मध्ये 10 वाजून 13 मिनिटे झालेत. खास करून श्रुतिक रॉयल्सला थोडंसं रिमेंबर करून देतोय. 10 वाजून 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत आणि आता 5वं षटक थोडंसं धोकादायक राहील, कारण 5व्या षटकामध्ये आपल्याला इनफिल्डमध्ये एक क्षेत्ररक्षक घ्यावा लागेल. हे टायमाचं बंधन आहे. आतापर्यंत खूप सुंदर गोलंदाजी देखील पाहायला मिळते श्रुतिक रॉयल टीमच्या माध्यमातून. अनिल तरेला 5च्या चेंडूवर जाल्यामध्ये अडकवलं LPW विकेटच्या स्वरूपात. अनिल तरे देखील परतीचा प्रवास करतोय. धावफलक आपण पाहतो मित्रांनो 26 या आकड्यावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो गोलंदाज रोहित जाधवला आपण पाहतोय. तिसरं षटक रोहितच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. सचिन जयस्वाल आपलेस मात्र कॅच ड्रॉप होते तिथे. जयेश राजे आणि संकेत भोईर ही सलामीची A1 जोडी आहे जे की मांडा टीमची. सातत्याने आपण या दोन्ही फलंदाजाला एकत्र खेळताना पाहिलेलं आहे. हे दोन फलंदाज खूप महत्वाचे असतील बॅटिंगसाठी, कारण जे की मांडा संघ पूर्णपणे निर्भर आहे दोन फलंदाजांवर. चांगली बॅटिंग मध्ये डेप्थ आहे जे की मांडा संघाच्या. वेगाने फेकला चेंडू, क्षेत्ररक्षक होते मिड विकेटला, परंतु काव कॉर्नर वरनं क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडूला गॅदर करून फेकेल तोपर्यंत संकेत भोईर आणि जयेश राजेने एक धाव एकवटली गेली. एका धावेच्या साह्याने धाव फलक पुढे जात आहे 27 या आकड्यावर. 4 चेंडू फेकायचे बाकी आहेत तिसऱ्या षटकातील. रोहित जाधवला इन्व्हाइट केलं सचिन जयस्वाल कॅप्टन कोहली या संघाचा. इन ऍक्शन मध्ये अभयला देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो. एक विस्फोटक बॅटर आहे या कल्याण विभागातला. आपले यॉर्कर यूज केला होता तिथे, ब्रह्मास्त्राचा वापर झाला. संकेत भोईरला शांत ठेवलं तिथे. तिसरा चेंडू का अप्रतिम फेकलोय. तिसरे षटक प्रगती पथावर. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये रोहित जाधवने मात्र एक धाव खर्च केली आहे. चौथा चेंडू पुन्हा एकदा बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. संकेत भोईर साठी हा चेंडू. आपले पटका थोडासा फसला आहे तिथे. बॅट आणि चेंडू मध्ये कमकुवत संपर्क पाहायला मिळत आहे. एकेरी धाव जोडली जाते. 4 चेंडू अप्रतिम फेकलेत. कौतुक करावं लागेल रोहित जाधवचं, कारण रोहित जाधवला माहिती होतं इथे दोन्ही फलंदाजांना शांत ठेवणं गरजेचं आहे, कारण धाव फलक जितकं कमी असेल तेवढं आपल्याला चेसिंगला सोपं पडेल. आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. दैदिप्य मानसिक क्रिकेटचा हा सोहळा महासंग्राम थरार आज मांडेकर पूर्णपणे इथे जमतील. बॅट वेगाने फेकली होती चेंडूवर, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये मिस कनेक्शन पाहायला मिळते. 5 चेंडू मध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या आहेत. चौथ्या षटकातील अंतिम चेंडू. किफायती षटक फेकलं जातंय. वेगवान गतीचा गोलंदाज आहे, बॅकफुटवर जातोय जे के मांडा संघ. 10 वाजून 17 मिनिटे झाली आहेत आणि 3 मिनिटांचा कालावधी मात्र इथे शिल्लक आहे. एक धाव एकवटली जाईल का? नक्कीच तिथे एक धाव एकवटली जाते. तर मात्र 3 धावांचं षटक फेकतो रोहित जाधव. क्या बात आहे, अप्रतिम षटक राहिलंय. हे षटक राहतंय मित्रांनो फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या नावावर. तर 3 मिनिटांचा कालावधी आहे फक्त इथे. चौथे षटक 3 मिनिटांच्या कालावधीमध्ये समाप्त जर झालं नाही तर इथे मात्र एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागणार आहे. लक्षात घ्या. श्रुतिक रॉयल्स टिटवाला टीम आम्ही आपल्याला रिमेंबर करून देतोय. ड्रिंक्स ब्रेक नाहीये, लक्षात घ्या. टाइम स्टॉप होईल इथून, लक्षात घ्या. 3 मिनिटं फक्त आपल्याकडे आहेत. टाइम इथून स्टॉप केला जाईल. स्टॉप केलेला आहे, स्टॉपवॉच आम्ही स्टॉप केलाय.
श्रुतिक रॉयल्स फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला चौथ्या षटकामध्ये 3 मिनिटं दिली जातील. थँक्यू. डीजे प्लीज. तर चौथं षटक फेकलं जात आहे. चौथ्या षटकामध्ये कोणता गोलंदाजाचा वापर करतील सचिन जयस्वाल हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण तिसरं षटक अप्रतिम फेकलं आणि हे चौथं षटक विक्रांत भास्कर एक बेगवान गतीचा गोलंदाज आहे. नुकतीच झालेली टुर्नामेंट आम्ही पाहिली. रेजन्सी सुपर लीग मध्ये काही जबरदस्त गोलंदाजी केली होती. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळायचं होतं. पंच सांगतील आम्हाला वाईड्स. हॅलो कुठे आहे रे? हॅलो कुठे आहे? घरचे निघतील तेव्हा मला जरा फोन करे. हॅलो घरचे निघल्यावर फोन कर जरा, मला एक काम आहे. घरचे एक वस्तू आणायची. हा चालू आले. थांब तुझा आवाज नाही. पुढचा चेंडू यावेळेस आणखी एक आडव्या बॅटनं फटका ट्राय केला होता. यावेळी मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी कॅप्टन चूक करताना दिसतोय, कारण जयेश राजेने जेव्हा नाणेफेक जिंकली तेव्हा बॅटिंग फर्स्ट असा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला. थोडंसं आम्ही देखील शॉक झालो, परंतु डिसिजन जर खरा उतरवायचा असेल, डिसिजन जर खरा करायचा असेल तर इथून चांगली बॅटिंग करावी लागेल जयेश राजेला. यावेळेस फटका सुंदर इम्प्रोवाइज केलाय तिथे, आणि या फटक्यामध्ये ताकद देखील होती, नजाकत देखील होती, आणि चेंडू चाललाय सीमा पार येतोय जयेश राजेच्या बाट मधना. चौकार. एमपीएलचं टायटल सॉन्ग ऐकवलं सर्व प्रेक्षकांना डीजे नितीन यांच्या मार्फत. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस आणखी एक त्याच पद्धतीने. यावेळी मात्र थर्ड मॅन रिझर्व मध्ये चाललाय चेंडू, आणि चाललाय आणि येतोय चौकार. कपारी उधार सागर सह्यागिरीचा माथा. बॅक टू बॅक दोन चौकार पाहायला मिळाला जयेश राजेच्या बॅट मधनं. हा क्लास आहे, मी उल्लेख केला होता मित्रांनो जयेश राजेचा. यावेळेस आडव्या बॅटनं खेळायचा होता, परंतु चेंडू सुरेख आहे. 4 चेंडू आणि धावफलक आपण पाहतो मित्रांनो. आतापर्यंत 38 धाबा झाल्या आहेत. या चौकाराच्या साह्याने धावफलक वेगाने पुढे जात आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा विक्रांत भास्कर कोदून काढलाय. चेंडूला फटका सुरेख आहे, परंतु अंतर कापता आलेलं नाहीये. जयेश राजेची खेळी इथे होती समाप्त.
ए मामू, ए मामू, बाबूबाई 1 मिनिट एक्स्ट्रा गेला. 1 मिनिट एक्स्ट्रा गेले, काय करायचं? पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र आणखी एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. तर अशा रीतीने 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकानंतर धावसंख्या झाली ती धावफलकावर 38 धावा झाल्या धावफलकावर. अंतिम षटक हे देखील या मॅचचा टर्निंग पॉइंट असू शकतं, कारण पहिल्या षटकामध्ये सचिन, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सौरभ, तिसरं षटक अप्रतिम राहिलं. या इनिंगच्या हिशोबामध्ये रोहित जाधव उचलते अप्रतिम षटक पाहायला मिळालं. मात्र 3 धावा खर्च केल्या, कोणती विकेट त्याला मिळाली नाही, परंतु 3 धावा देखील खूप जबरदस्त षटक होतं. त्यानंतर विक्रांत भास्कर याचं देखील चांगलं षटक राहिलं. अंतिम षटक कोणता गोलंदाज असेल, तर अंतिम षटकामध्ये पहा मित्रांनो एक नवीन गोलंदाजाचा वापर केला जातोय. सचिन जयस्वाल देखील हे षटक हाताळू शकले असते, कारण थांबा 1 मिनिट. एक मिनिट झालंय का बा 3 मिनिटं तुमचं ड्रिंक ब्रेक झालं 1 मिनिट चालतो रे. काय करायचं बोला पटकन. अरे हा मग 18 तुमचं 1 मिनिट एक्स्ट्रा गेले नंतर 3 मिनिटं तुम्ही घेतलं पाणीचा. बरोबर आहे. 1 मिनिट बफर. चला 23 ला संपली मॅच. यावेळी मात्र हवेमध्ये चेंडू खाली वकील पावले, पोचेल का तिथे, परंतु झेल टिपता आला नाहीये. धाबाची शक्यता, चेंडू गॅदर झाला नाहीये. 2 धाबा, 2 धाबा एकवटल्या गेल्या. या 2 धाबाने वाढती धावसंख्या 40 या आकड्यावर. इथून 5 चेंडू खूप महत्वाचे असतील जे के मांडा टीमच्या दृष्टिकोनातनं आणि श्रुतिक रॉयल्स या टीमच्या दृष्टिकोनातनं. 5 चेंडूंवर दारोमदार आहे मित्रांनो. या 5 चेंडू मध्ये चांगल्या धाबा जर उभारू शकले तर कुठेतरी या मॅच मध्ये चांगली पकड होईल. आपल्या समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, एलिमिनेशन नाहीये तिथे. चेंडू खाली येतोय बॉलर आणि आणखी एक चूक घडतीये. पुन्हा एकदा 2 धाबा जोडल्या जातात. बॅक टू बॅक तिथे मात्र चुका होत आहेत क्षेत्ररक्षणामध्ये. चेंडू अप्रतिम फेकले दोन्ही, परंतु त्या चेंडूवर कुठेतरी क्षेत्ररक्षण चांगलं होत नाहीये. वकील पावलेने देखील खूप चांगला प्रयत्न केला होता. तो जे म्हणजे हाफ चान्स होता त्याला फुल मध्ये कन्वर्ट करायचं होतं. तब्बल ते लॉंग ऑन वरनं धावत गेले मिड ऑन पर्यंत. आउटफील्ड लॉंग ऑनला आता मात्र अभय येतोय. एक मोठा मासा आहे मित्रांनो अभय. जेव्हा अभय बॅटिंगला येईल तेव्हा त्या बॅटिंगचा क्लास तिथे पाहायला मिळेल. एक जबरदस्त क्रिकेटर आहे. तिसरा चेंडू 5व्या षटकातील अंतिम षटक या फर्स्ट इनिंग मधला. या प्लेस देखील शॉर्ट ऑन पुलचा फटका होता, परंतु तिथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि धावसंख्या झाली धावफलकावर 42. 42 धाबा झाल्यात. 42 धाबा झाल्यात. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. किमान 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, कारण 50 धाबा देखील 10ची सरासरी गाठणं तितका सोपं नाही मित्रांनो. आणखी एक सुंदर चेंडू पाहायला मिळतो. क्या बात आहे. टाळ्यांची गर्जना होते, कारण माहिती आहे हे षटक खूप अप्रतिम राहिले गोलंदाज सौरभच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 4 धाबा खर्च केल्या आहेत आणि त्या चेंडूवर विकेट देखील मिळू शकल्या असत्या, परंतु झेल कॅरी करता आले नव्हते. 2 चान्स आले होते, परंतु दोन्ही चान्स हुकले गेले. पुढचा बॉल पुन्हा एकदा सौरभ. या बेली देखील अप्रतिम चेंडू आहे. सुंदर षटक राहिलंय. लाईन लेंथ विविधता वापर केली या षटकामध्ये. गतीचा महारथी आहे यात तिलभर मात्र मित्रांनो शंका नाहीये. 45 धाबा दाखल का बरं. अंतिम चेंडू या इनिंग मधला
आणि या चेंडूवर मात्र मोठा फटका येईल का? 44 माफ करा 44 धावा झाल्या दाफल कापर. अंतिम चेंडू संकेत भोईर ऑन स्ट्राईक. पाहूया ट्रॅकर समोरच्या दिशेने फटका चांगला आहे पण तो क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑनला एक धाव एक पट्टी केली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मिळतील का? 2 ओव्हर थ्रो येत तिथे आणि 2 धावा एकवटल्या गेल्या. या 2 धाबाने आता मात्र इनिंग देखील समाप्त झाली. धावसंख्या 46 आणि 47 धाबांचा पाठलाग सेकंड इनिंग मध्ये. डीजे 21 किंवा 22 मिनिटं झाली तर देखील आपण ऍडजस्ट करू, परंतु 4-5 मिनिटं जर वरती झाली तर नक्कीच त्या संघाला पॅनल्टी आपण देऊ अशी आयोजकांची माहिती येते, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि नेक्स्ट मॅच आहे ती म्हणजेच RB11 वरप आणि इशाक पॅकर्स बल्ल्यानी या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया, कारण की इनिंग ब्रेक झालेली आहे. विद्यमान सामना सुरू आहे. सुपर 8 मधील हा पहिला सामना जिथे बनवायचे आहेत सिटिक रॉयल्स या टीमला 47 धावा 5 षटकांमध्ये. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. विनंती असेल RB11 वरप टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. RB वरप आणि सामना असणार आहे इशाक पॅकर्स बल्ल्याने. RB वरप टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी या. RB11 वरप विपक्ष आपण पाहणार आहोत इशाक पॅकर्स बल्ल्याने या 2 संघांमध्ये सामना. मनीष जाधव देखील येत आहेत, आमचे परम मित्र आहेत. चला टॉस साठी विनंती असेल आपण थोडस लवकर या. RB11 वरप आणि इशाक पॅकर्स बल्ल्याने या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. चला विनंती आहे RB11 वरप आणि इशाक पॅकर्स बल्ल्याने दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. RB11 वरप या टीमचे संगणक येत आहेत. अयाज विनंती असेल यासिन आपण देखील या टॉस साठी. यासिन आपण या त्वरित. 5 षटकांचा सामना असेल. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे. बघा कोणताही संघ जर इथे उपस्थित राहिला नाही तर जास्तीत जास्त 5 किंवा 10 मिनिटांचा वेळ त्या संघाला दिला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि त्यानंतर चेंडूंची पॅनल्टी आहे. तर नक्कीच दोन्ही संघटक इथे उपस्थित आहेत. एका बाजूला इशाक पॅकर्स बल्ल्यानी संघ 5 षटकांचा सामना असेल. हेड असं कॉल आहे आणि आलं हेड. टॉस जिंकलेला आहे इशाक पॅकर्स या टीमने. यासिन टॉस जिंकलाय. 5 षटकांचा सामना आहे. निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग घेऊ फर्स्ट. 5 ओव्हरमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 70+ करू. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? सुपर 8चा हा सामना आहे. अतिशय महत्वाचा हा सामना आहे, कारण की इथून जिंकणारा संघ क्वालिफाय होईल टॉप 4 मध्ये आणि एका ट्रॉफीचा हकदार होईल. त्यामुळे हा सामना बक्षीस पात्र लढत आहे. या मॅच मध्ये काय स्ट्रॅटेजी असेल?
स्ट्रॅटजी काय नाही, मी Check. प्लेयरांना सांगितलं आहे की आपला 100% द्या आणि आपल्याला यो नॉकआउट मॅच आहे, कारण की याच्या पुढे चान्स भेटणार नाही आपल्याला. जर ही मॅच हारलो तर आपण ग्राउंडच्या बाहेर असू. तो 100% द्या आपला ना, पोरं फुल कॉन्फिडेंट आहेत. जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून मांडा प्रीमियर लीगचं हे आयोजन आपण पाहतोय. नक्कीच नानांनी या स्पर्धेच्या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे, एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेलं आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा तर चांगली आहे, पण छोटी छोटी गोष्ट आहेत, ते प्लेयरांना समजायला पाहिजेत का एवढा मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला जगन्नाथ पाटीलने दिलेला आहे, तर त्याचा आपण पूर्ण फायदा घ्यायचा. पण ते फायदा घेत नाही आहे. चांगला परफॉर्मन्स दिला तर तुमचं नाव होईल, तुम्ही पुढं जाल, तुमच्या टीममध्ये तुम्हाला पुढं नेतील. जे इनमध्ये नसतात 11मध्ये, या प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही परफॉर्मन्स दिला तर तेही बघतील टीमवाले का यो प्लेअर आपला चांगला आहे, याला चान्स देऊ. तर तो सुद्धा 11 आपल्या स्वतःच्या टीममध्ये 11 प्लेअरमध्ये तो खेळू शकतो. तो मला हेच बोलायचं आहे प्लेयरांना का तुम्हाला एवढी चांगली संधी भेटली आहे, तर तुम्ही 100% द्या आणि आपला परफॉर्मन्स दाखवा त्याच्यामध्ये. कारण की तुमचे गाववाले पण बघतात आणि तुम्हाला मग ते टीमवाले पण बघतात, मॅनेजमेंट पण बघतात आणि ते तुम्हाला पुढं नेतील क्रिकेट खेळायला, तुम्हाला चान्स देतील. तर तुम्ही 100% द्या आणि आपला गेम दाखवा. नक्की शुभेच्छा असतील, कारण की अनेक खेळाडू यासीन सोल्ड होऊन देखील आलेले नाहीयेत या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. अय्याज आहे, टॉस गमावलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करावं लागेल. 5 षटकांचा सामना आहे. समोरचा संघ नक्कीच पाहिलं गेलं तर यासीन मोगल एकाच गावातून तुम्ही आलेले आहेत. बल्ल्यानीचे दोन्ही स्टार फलंदाज आहेत, ऑलराऊंडर आहेत. तर 5 षटकांच्या मॅचमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कम से कम रन पर रोकने का हम लोग वो करेंगे. इस टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे? बहुत ही बढ़िया टूर्नामेंट मांडा प्रीमियर लीग. टूर्नामेंट तो बहुत अच्छा है और नाना ने इधर मतलब सब प्लेयर लोग के लिए एक तैयार करके दिया कि वो आगे भी अच्छा परफॉर्मेंस कर सके और जो 11 में नहीं रहते उनको भी चांस मिल सके. और मुझे मतलब इस टूर्नामेंट में पार्टिसिपेट करने के लिए मतलब मेरा नाम नहीं था, फिर नाना ने मुझे बोला तू खेल बिंदास, कोई तुझे कुछ नहीं बोला. इसके लिए मैं नाना का शुक्रिया अदा करना चाहूँगा. नक्की शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस जिंकला इशाक पॅकर्सच्या टीमने आणि त्यांनी स्वीकारली बॅटिंग. तर सामना सुरू आहे, जिथे बनवायचे धावा 47 आणि 47 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ डोंबिवली, आमचे परम मित्र करण कालन यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशनजी संथे. खरं तर आमच्या विभागामधले स्थायिक आहेत, पण या विभागामध्ये सातत्यानं बऱ्याचशा स्पर्धा जे कव्हर केलेल्या आहेत आणि या विभागातील खेळाडू असतील, गेस्ट असतील, प्रत्येकाची इत्थंभूत माहिती त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच इतकी मागणी या सर्व विभागामध्ये त्यांना असते. अंपायर सध्या त्या अंपायरकडे रेफर केला. ओव्हर स्टेप साठी या ठिकाणी पाहण्यात येते. ऑन ग्राउंड सध्या आपण योगेश इंदरकर सर आणि त्याचबरोबर लाला सरांना सध्या पाहतोय ऑन ग्राउंड. तर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपले अन्सारी सर आहेत, फ्रॉम भिवंडी. मांडा प्रीमियर लीग 2024 तिसरं पर्व आपल्याला अनुभवायला मिळतंय. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि या तिसऱ्या पर्वामध्ये 16 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये. अंपायर सॉफ्ट सिग्नल काय? सॉफ्ट सिग्नल येस. सो आपण ऑन ग्राउंड अंपायरच्या डिसिजनशी सहमत आहोत. सॉफ्ट सिग्नल नो बॉल आहे म्हणजे हा असेल तो नो बॉल.
रिव्ह्यू नाही तुम्ही घेऊ नका प्लीज. सो सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करूयात. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. MPL 2024 सीझन 3 डे 5 फायनल डे आहे आणि आता नॉकआउटला बऱ्याचशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. डू ऑर डाय. समोर हॅमर केला मिड ऑफ फील्ड, त्याच्या डोक्यावरून लॉंग ऑफ सी मारेच्या दिशेने चेंडू चाललाय. थोडासा आउटफील्ड मध्ये स्लो झाला, उचलून थ्रो करण्यात येईल. धावा तोपर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या त्या 2. आयकॉन तुम्हाला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. अभय जयस्वाल श्रुतिक रॉयल्सच्या विरुद्ध JK ग्रुप मांडा हे 2 संघ खेळत असताना श्रुतिक रॉयल्सने टॉस जिंकून फिल्डिंग केली. JK ग्रुप मांडाने 46 बनवलेल्या 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग श्रुतिक रॉयल्स करतात. धावसंख्या धावफलकावरती 5. सॉफ्ट हँड समोर खेळला, गुडलँड स्पॉट वरती पडला, तिथून नलकीशी हरकत. मात्र आता दिवसात ढवळ्या एका धावेची चोरी आपल्याला पाहायला मिळाली. त्या वेगाने दोन्ही फलंदाज धावले. धावा फलकावरती आपण पाहतोय प्रगती पथावर पहिल्या षटक. यानंतर RB वरप आणि इशाक पॅकर्स बल्लाणी या 2 संघांमध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळणार आहे. आणि इशाक पॅकर्स बल्लाणीचे ओनर आणि कॅप्टन यासिनजी मोगल यांनी फार चांगलं ओपिनियन दिलं जेव्हा टॉस बॉक्स मध्ये ते टॉस साठी होते. का प्लॅटफॉर्म आहे, जर तुम्ही इथे चांगला खेळ केला यंगस्टर म्हणून तर तुमच्या गावच्या प्रमुख संघामध्ये तुमची वर्णी लागेल. आणि इथून जर चांगला खेळ करत असताना तुम्ही पुढे आले तर जरूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमचं देखील नाव लौकिक होईल. लेग ग्लास करण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या फिल्डरने मिस्टेक केली. मागे चालला चेंडू डी फाईन लेगला. रेस लागली चेस मोठे फिल्डर साठी आणि चेंडू जिंकलाय सीमा पार. चौकार. चौदाच्या घरात चांगली बॅटिंग. खोला त्याला बॉलर्स बॅक ड्राइव्ह लॉंग ऑनला आता फिल्डर. चांगली फिल्डिंग, थोडस फंबल पण ते थ्रो लगेचच करतात. सो सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर ऑन 15. या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑफ साइडला डीप स्क्वेअर लेग, त्यासोबत आपण पाहतोय लॉंग ऑफचा फिल्डर आता चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिड विकेटला. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय फैजू. लेफ्ट आर्म राउंड विकेट. हो टेस्ट मॅच ची फील होती या बॉल मध्ये. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल येतोय. कमबॅक केलं ते फैजूने शेवटच्या बॉल वरती, पण 2 चौकार आले त्यामुळे प्रोडक्टिव्ह वर आहे. 47 ला चेस करत असताना श्रुतिक रॉयल्सचा धाव फलक आपल्याला पाहायला मिळते. नाबाद 15 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला. कम ऑन डीजे. मिनिटं घेतलेले तुम्ही पहिल्या षटकासाठी.
फास्ट खेळा प्लीज. 20 मिनिटं तुमच्याकडे आहेत. 2 मिनिटं त्यामधला बफर टाइम. टोटल 22 मिनिट्स आहेत. प्लीज पहिली 4 षटकं टाकण्यासाठी वेळेचं बंधन आहे, त्यामुळे वेळेकडे देखील लक्ष द्या. कॅप्टन JK ग्रुप मांडा. येस, आणि एक महत्वपूर्ण सूचना दोन्ही अंपायर्सला करेन. ओव्हर स्टेप साठी रिव्ह्यू नाही, सो तुम्ही देखील त्या अंपायरला रेफर करू नका. डिसिजन ऑन ग्राउंड जो काय डिसिजन आहे तो लगेचच तुम्ही घ्या. वाईट साठी रिव्ह्यू नाही, हे देखील एक महत्वपूर्ण सूचना. आणि प्रत्येक संघाकडे आपण प्रत्येक डावामध्ये 2 रिव्ह्यू देतोय. जे वेस्ट आहे बीमर आणि रनआउट या 2 गोष्टीसाठी तुम्ही घेऊ शकता. सक्सेसफुलला रिटर्न असतील, अनसक्सेसफुलला फक्त 2च रिव्ह्यू तुम्हाला घेता येतील प्रत्येक डावामध्ये. या महत्वपूर्ण सूचना आहेत, कारण स्पर्धा आज अंतिम टप्प्यामध्ये आणि कोणतीही कॉन्ट्रोवर्सी न होता ही स्पर्धा यशस्वी झाली पाहिजे. ही आमच्या मॅनेजमेंटची याकडे लक्ष, आणि त्यामुळेच वेळ जास्त चाललाय. जवळपास पहिल्या षटकासाठी 9 मिनिटं घेतलेले JK ग्रुप मांडा. कॅप्टन लक्षात घ्या. पण बॉल तयार होतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये रितेश. आणखी एक लेफ्टी बॉलर, काय फटक्यात बॅकफुटला पंच करतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेने चाललाय बॉल, पण फिल्डर त्या ठिकाणी पोहोचला. आउटफील्ड मध्ये थोडासा स्लो झाला होता चेंडू. धावसंख्या जर आपण बघितली तर ती 2 पुढे जाईल. स्कॉमूज ऑन 17 धावा धावफलकावरती. माझ्यासोबत आमचे ऑफिशियल स्कोरर प्रथमेश. जेव्हा जेव्हा मांडा संघ ग्रामीण क्रिकेट खेळत असतो तेव्हा ते 12th मॅनच्या भूमिकेमध्ये असतात. ओ सुपला हुकला. इट इज वाईट बॉल. जास्त राईज झाला बॉल, दॅट्स वाय अंपायरचा इशारा येतो तो वाईट, आणि या वाईटने अवांतर धावसंख्या 1 मिळते. स्कोमोझॉन 18 धावा. प्लीज जास्त आर्ग्युमेंट करू नका. स्पर्धा आपलीच आहे, मांडा प्रीमियर लीग, त्यामुळे प्रत्येक खेळाडूला सूचना असेल की आपण खेळाडू वृत्ती दाखवा आणि स्पर्धा यशस्वी कशी होईल त्याकडे लक्ष द्या. आरबी वरप विरुद्ध इशाक पॅकर्स बल्ल्याणी. नेक्स्ट मॅच हॅमर केला, मिस टाइम. मिड ऑफच्या वरतून लॉंग ऑफला चाललाय. फिल्डर येतो एक्स्ट्रा कव्हरचा, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 47 ला चेस करतात. सुरुवात आपण बघितली, पहिल्या षटकामध्ये 15 धावा आलेल्या आहेत, त्यामुळे प्लॅटफॉर्म सेट केलेला आहे. अभय आणि फलंदाज वाकिब स्ट्रायकिंग एंडला. अटॅकिंग बॅटिंग करत असताना लेफ्टी वाकिब पावले खेचून मारतोय. मिस टाइम आहे इथे. डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. फर्स्ट रन कंप्लीट होती सिंगलने. धावा पुढे जात असताना आपण पाहतोय त्या 21 या आकड्यावरती विकेट मिळवायच्यात. आता JK ग्रुप मांडाला विकेटची गरज असेल. बॉलिंग युनिटला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण 47 डिफेंड करत असताना सध्या श्रुतिक रॉयल्सचं धावफलक जर आपण बघितलं तर ते 21 या आकड्यावरती. प्रगतीपथावर दुसरं षटक आहे. चेंडू अजूनही शिल्लक आहे 3 या षटकातील. एक वाईड आलाय, 2 डबल, 1 सिंगल. टोटल जर आपण बघितलं तर बॉल शिल्लक आहेत ते 15, आणि 15 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 26. 15 चेंडू 26 धावांची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या श्रुतिक रॉयल्सला. येस, 5 षटकाचा सामना आहे, सो 21 चेंडू बाकी आहेत, माफ करा. ओ स्ट्रेट डाउन दी ग्राउंड, थ्रू दी लाईन खेळलाय. फोर्सने फटका, लॉंग ऑफ सीमारेषा पार. अभयचा चौकार. चांगला फटका, थ्रू दी लाईन खेळला, आणि लॉंग ऑफला जिथे फिल्डर नव्हता तिथे चौकार येतोय अभय जयस्वाल. आयकॉन आहे श्रुतिक रॉयल्स या संघाचा. ऑन साइडला खेचून गॅप पुन्हा, पण डीप स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. थोडंसं फंबल, त्याचा फायदा, थ्रो येतोय. अभय देखील आलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
धावा 2 ने पुढे जातील. थँक्यू रिजे. स्कोर मूव्स ऑन 27. 27 धावा या षटकातील. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक. आता गरज आहे 20 धावांची. 19 बॉल 20 धावांची गरज या मॅच मध्ये श्रीदिक रॉयल्सला जेके ग्रुप मांडाच्या विरुद्ध. फर्स्ट इनिंग मध्ये 46 बनवल्या. त्या धावा डिफेंड करत असताना पहिलं षटक प्रोडक्टिव्ह. स्विच इट. व्हॉट अ शॉट इज दॅट. डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमा पार. अभय जयस्वालचा षटकार. षटकाराने 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 आकड्यावरती. बॉल आता शिल्लक आहेत 18 तर 18 बॉल मध्ये धावा बनवायचा त्या फक्त 14. ओपनिंग पेअर आणि या दोघांमध्ये झालेली 33 धावांची पार्टनरशिप विजयाचं स्वप्न दाखवते श्रीदिक रॉयल्सला. चांगली बॅटिंग आपण पाहतोय. अभय जयस्वाल आणि फलंदाज वाकिब पावले. इज ऑन स्ट्राइक. संकेत आला. तिसरं षटक. ओ फुल टॉस. इट इज बीमर. सो आता इथे नो +4 5 धावा एक्स्ट्रा. खराब बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग युनिट कडून. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. फैजू कडून सेकंड ओव्हर मध्ये 18 धावा. रितेश कडून थर्ड ओव्हरची सुरुवात एक्स्ट्रा 5 संकेत कडून. राईज झाला बॉल फ्रीट वरती मात्र मोठा फटका आला नाही. धावसंख्या आपण टोटल बघितली तर ती सध्या 38 आकड्यावरती. अजूनही 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये श्रीदिक रॉयल्सला. वकीब पावले लॉफ्ट केला. बराच उंच आहे. डीप मिड विकेट. डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय चेंडू खाली. पूर्णपणे जजमेंट चुकलंय त्याचं. सूर्याची किरण देखील त्याच्या डोळ्यांवरती होती पण जज करू शकला नाही. एकच धाव या बॉल वरती मिळते. धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय ती 39. स्टील रिक्वायर्ड 8 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. तर 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अभय जयस्वाल फार चांगली बॅटिंग या दोन्ही सलामीवीरांनी केली आणि त्यामुळे विजयाच्या अगदी जवळ आहेत. संकेतला दुसऱ्या बाजूने विकेट काढायचे आहेत. ओहो क्लीन बोल्ड. आत आलाय चेंडू आणि मैदानाच्या बाहेर जाईल. अभय जयस्वाल. पहिला धक्का श्रीदिक रॉयल्सला. आयकॉन अभयने त्याचं काम पूर्ण केलं. 17 धावा जोडल्या. त्याही वेगाने जोडल्या आणि विजयाच्या समीप आहे. पण संकेत चांगले संकेत देतोय. जर ऑलरेडी 5 धावा एक्स्ट्रा गेल्या नसता सुरुवातीला विकेट पडले असते. धावा कुठेतरी कमी असत्या. मात्र 47 धावांना चेस करत असताना 39 धावा झालेल्या. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 8 धावांची गरज. ऑन साइडला आपण पूल केलाय. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. डॉट बॉल. बॉल शिल्लक आहेत 14 बॉल मध्ये 8 धावांची गरज या मॅच मध्ये श्रीदिक रॉयल्सला जेके ग्रुप मांडाच्या विरुद्ध. आरबी बरप आणि इशाक पॅकर्स बदल्याने दोन्ही संघ तयार राहा. हार्ड लेंथ.
हुक करतोय डीप स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचलाय जवळपास ओहो मिस्टेक कॅच ड्रॉप आणि चेंडू जो सीमारेषेच्या आत पडला असता त्याला बाहेर पाठवलाय षटकार चांगला फिल्डर आहे पण या मॅच मध्ये त्याच्याकडून मोठी चूक होते षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली 45 वरती स्टील रिक्वायर्ड 3 2 धावांची गरज आहे ओव्हरऑल आपण जर बघितलं तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी होतोय जो संपन्न धावा धावफलकावरती 45 12 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे मॅच मध्ये श्रीतिक रॉयल्सला कमॉन जास्त वेळ घेऊ नका आता आपण प्लीज दोन्ही संघांना सूचना पहिल्या दिवसापासून डीजे नितीन माहोल बनवतायत मानसोम सांगोडे चांगली साऊंड क्वालिटी आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत अगदी स्पष्ट पोहोचत असेल 12 चेंडू 2 स्लोवर होता वकीबने अटेम्प्ट केला ऑनसाइडला टर्न करत असताना काऊ फेस मध्ये फिल्डर उपस्थित सिंगल स्कोर इज लेवल कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम सो विजयासाठी तुम्हाला बनवायचे आणि एक धाव 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आतापर्यंत एकही सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळाले नाही मॅच स्टाईलला सुपर ओव्हर आहे आजच्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहूया नेक्स्ट मॅच आरबी वरप इशाक पॅकर्स बल्याणी त्यानंतर कोंढेरी वॉरियर्स विरुद्ध श्री गजानन डेव्हलपर्स मांडा रुद्र 11 मांडा विरुद्ध जागृती 11 मांडा शेवटचा सामना असेल मात्र हा सामना संपला अभिनंदन श्रीतिक रॉयल्सने 47 सक्सेसफुली चेस डाऊन केला आपलं अभिनंदन जेके ग्रुप